विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले आणि आरोप करताना बिनाबुडाचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो, तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असं निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो 61,000चा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही. आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिव्हाळी लागला असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत आहे. माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील, राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा. आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे. जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया. आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी. विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची, मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे. माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे. डर्टी राजकारण करू नका, स्पर्धा करा, विकासाची स्पर्धा करा. डर्टी राजकारण लोकांना आवडत नाही. लोक सुज्ञ लोक आहेत, लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे. त्यांनी पुराव्यासहित यावे, नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डर्टी राजकारण करणार नाही. त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे. पण मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही, कारण मी ह्या मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये, डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे. आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकावल्या, 15 मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे. म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही तर आमच्याजवळ पुराव्यासहित आहे. आमच्याजवळ वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं. आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोर सुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी ही जनतेसमोर आहे. जनतेची बांधिलकी, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे, काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. त्यांनी समाजाविषयी, रेमंडविषयी काही बोललेले, मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेल की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमंड आंदोलन करताय. 10 वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिनअनुदानित काम करत होता. 10 वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने हाकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली. मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक सत्तील. मी सांगत नाही, तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय